हे ओरिजिनल शिसम आहेत. मार्केटमध्ये काही जण म्हणतात की कलर लावून शिसम देतात. आम्ही कुठलाही लाकूड कलर लावलेला मिळणार नाही. कधीही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. मी आज माझे कुठलाही कस्टमर अगोदर रिव्ह्यू घ्या की माझं कुठलंही लाकूड डुप्लिकेट मिळणार नाही किंवा कलर मी जसं म्हणतोय की आजकाल लोक कलर करतायत आणि वरती रेझिन टाकतायत ते पण मिळणार नाही. माझे प्रत्येक उंबरठे विदाऊट कलर असेल आणि हिपॉक्सी असेल. 2.25 तोळा वापरला गेला ह्याच्यात. वापरले हो. हा आमचा महाराष्ट्रातला उंबरठा आहे. वास्तुदेवता यंत्र हे सगळे दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये लोक टाकून देत आहेत. हे तुम्ही स्वतः गुगलमध्ये सर्च करा आणि बघा की हे यंत्र देवाऱ्यामध्ये असले पाहिजे. आणि हे आमचं स्वतःच आहे बघा. आमच्या उंबरठ्यामध्ये स्वस्तिक यंत्रपट्टी. स्वस्तिक काय काम करतं? पॉझिटिव्हिटी देतं आणि पूर्ण एनर्जी फ्लो करायचं काम करतं. सो ह्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे डिझाईन बघू शकता. बरेच ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स भरपूर आहेत. हे असं फार आम्ही लिमिटेड दाखवतोय. ऑफकोर्स तुम्ही सर आणि त्यांच्या टीमला कनेक्ट केलं की तुम्हाला त्याबद्दलची अजून माहिती नक्कीच मिळेल. नमस्कार मंडळी, मी ऐश्वर्या, तुमच्या सगळ्यांचं ऐश्वर्या पेवाल ब्लॉग्समध्ये खूप खूप स्वागत करते. मंडळी, आपल्या घराचा दरवाजा त्याच्यात एक एलिमेंट खूप महत्त्वाचा ठरतो. तो म्हणजे काय तर उंबरठा. तुम्हाला थंबनेल आणि टायटलवरनं लक्षात आलंच असणार आहे. तर घरामध्ये जेव्हा आपल्याला असं असतं की आमचं घर सुख, शांती, समृद्धी या सगळ्यांनी छान असा भरलेला असावा, घरामध्ये कायम भरभराट असावी, कायम लोक हसती खेळती असावीत आणि घरामध्ये पॉझिटिव्हिटी कायम टिकून राहावी, यासाठी म्हणून आपण बरेच उपाय करतो. पण एक उपाय आपण कधी कधी त्यामध्ये थोडीशी तफावत करतो आणि त्यामुळे आपण स्वस्तातले उंबरठे घ्यायला जातो. पण ती चूक तुम्ही करू नये आणि तुम्हाला योग्य पद्धतीचा उंबरठा तुमच्या घरासाठी घेता यावा, यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला जातोय. सो आज मी भेट देते वास्तू उंबरठा या ब्रँडला. डॉक्टर विनीत नंदकुमार घावलकर सरांनी या ब्रँडची सुरुवात केलेली आहे. 35पेक्षा जास्त वर्षांचा अनुभव त्यांना वास्तुशास्त्रातला आहे. त्यासोबत लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये सुद्धा त्यांच्या नावाची नोंद झालेली आहे. एक सांगायचं झालं तर एक जनरल आयडिया देते. अक्षय तृतीयाला साधारण 800पेक्षा जास्त उंबरठे यांनी विकलेले आहेत आणि म्हणजे एवढे ऑर्डर्स त्यांच्याकडे होते. आणि आणखीन एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे सचिन तेंडुलकर यांच्या घराच्या दरवाजाचा जो उंबरठा आहे तो सुद्धा यांच्याकडचाच आहे. सो त्यामुळे एकदम ऑथेंटिक खरेदी तुम्हाला करता येणार आहे घराच्या उंबरठ्याची. तर महत्त्वाची गोष्ट, इथे तुम्ही खरेदीला येऊ शकता. पण इन केस तुम्ही म्हणत असाल की आम्ही परदेशात राहतो किंवा दुसऱ्या शहरातून व्हिडिओ पाठवतोय, तर टेन्शन घेऊ नका. तुम्हाला घर बसल्यासुद्धा यांना संपर्क साधून कन्सल्ट करता येणार आहे आणि ऑनलाईन शॉपिंगची सुद्धा सुविधा त्यांच्याकडे आहे. आता तुम्हाला इथे व्हिजिट करायचं असेल तर ते सांगते. आत्ता मी आलेली आहे डोंबिवली ईस्टमध्ये. डोंबिवली ईस्टला आल्यानंतर पाथर्ली गाव, दत्त मंदिर, माझ्या मागे दत्त मंदिर बघू शकता. दत्त मंदिरच्या अगदी अपोजिट साईडला तुम्हाला वास्तू उंबरठा असा बोर्ड दिसणार आहे. सो या बोर्डच्याच आतमध्ये एक छोटीशी गल्ली गेली आहे. या गल्लीत जाऊन आपण अगदीच म्हणजे एक साधारण 5-6 पावलं चाललात की लगेचच त्यांचं ऑफिस आहे. तर मंडळी, सांगितल्याप्रमाणे वास्तू उंबरठा या ब्रँडला भेट देतोय आणि आपल्यासोबत आहे डॉक्टर विनीत नंदकुमार घावलकर. नमस्कार, खूप खूप स्वागत आहे. तर 35 वर्षांचा अनुभव वास्तुशास्त्रामध्ये आणि त्यात PhD आहे, त्यात लंडन बुक ऑफ रेकॉर्ड्समध्ये नोंद झालेली आहे. सचिन तेंडुलकर यांच्या घराचा उंबरठा तुमच्याकडनं गेलेला आहे. तर तुम्ही होम व्हिजिट करता का? हे महत्त्वाचं. हो मॅडम, कधी आम्ही काय करतो की वास्तू व्हिजिटही करतो. म्हणजे कधी कधी लोक आम्हाला वास्तू व्हिजिटला सुद्धा बोलतात. उंबरठाच नाही तर आमचं वास्तुशास्त्रामध्ये सुद्धा आम्ही परीक्षण वगैरे करून त्यांना गायडन्स करतो. वा वा वा, मस्त. सो मला आता वास्तू उंबरठा या कॉन्सेप्ट बद्दल जरा समजून घ्यायचंय की तुम्ही असं का विचार केला की एक ऑलरेडी तुम्ही एक वास्तू तज्ञ आहातच, राईट? वास्तुशास्त्रामध्ये तुम्ही एवढं काम केलंच आहे, पण एक आपण उंबरठा म्हणून एक व्यवसायामध्ये कन्वर्ट करावं असं तुम्हाला का वाटलं? मॅडम, कसं ॲक्च्युली माझी जर्नी वास्तुशास्त्रामधून झाल्यामुळे मी पहिला उंबरठा बनवायचो. त्याच्यामुळे काय होतं की आजकाल काय झालं की इंटिरियर्स म्हणजे लोकांना असं वाटतं की आमचं घर खूप छान दिसावं. आता सुरुवात आपल्या उंबरठ्यापासूनच होते. बरोबर. आपण म्हणतो ना की घराचा जो दरवाजा आहे तो जर सुंदर असल्यावरती लोकांना अरे आत पण खूप सुंदर असेल. बरोबर. म्हणून मग लोक काय म्हणायला लागले की सर तुम्ही प्लेन उंबरठा देण्यापेक्षा काहीतरी युनिक बनवा. तर तो थॉट माझ्या डोक्यात आला आणि मग मी डिझायनर उंबरठे बनवायला लागलो. आणि मग त्याच्यामध्ये मी विचार करायला लागलो की लोकांना काय प्रॉब्लेम्स आहेत की त्याच्याप्रमाणे उंबरठ्यांमध्ये चेंजेस, डायरेक्शन, यंत्र हे आम्ही पूर्ण बनवत मग आज आम्ही जे बनवलंय हे त्याची सगळी जर्नी आहे अशी. वा. तर मला साधारण अंदाज द्या की हे तुम्ही आता म्हणजे तुमच्याकडे रेडीवाले असतात जे आलेले कस्टमर्स घेऊन जातात की हे तुम्ही कस्टमाइज करून देता की कसं असतं? म्हणजे प्रोसेस साधारण कशी असते? कधी कधी काय होतं की आमच्याकडे आम्ही रेडीमेड पण असतात, पण काय असतं की मॅडम लोकांचं चेंजेस असतात की पावलं आतमध्ये पाहिजे, स्वस्तिक इकडे पाहिजे, कस्टमायझेशन. मग त्याच्यामुळे आम्हाला थोडा टाइम लागतो. आणि जे लेझर असतात ते लेझर आम्ही सेम डे बनवून देऊ शकतो. कारण की आमच्याकडे काय आम्ही फॉर्मॅट रेडी करून ठेवलेत.
कस्टमरने यायचं आणि सांगत ही डिझाईन पाहिजे, मग आम्ही आमच्या लेझर मशीनवर पटकन मारून देऊ शकतो. ओके. पण जे हिपॉक्सी आहे, रेझिन आहे, याला थोडं 10 ते 15 दिवस जातातच, कारण बरं. ते सुकायला सुद्धा वेळ लागतो. अगदी. असं आहे. Yes. सो सरांनी जे मेन्शन केलंय की लेझरचं जे त्यांनी मेन्शन केलंय ते तर आहेच, पण हिपॉक्सी आणि त्याचसोबत रेझिन हे नेमकं काय आहे ते तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे कळणारच आहे. हां. तर मला थोडेफार डिझाईन्स दाखवा, हां. आपण प्रेक्षकांना कशा पद्धतीने गाईड करू शकतो ह्याच्यामध्ये ती माहिती आपण देऊया. बघा मॅडम, आता मार्केटमध्ये लोक काय करतायत की कलर करतात आणि त्याच्यावरती रेझिन टाकून देतात, पण लोकांना हा कन्सेप्ट समजत नाही. हे जे आम्ही बनवलंय ना, हे हिपॉक्सी आहे, हा ओके. कलर नाहीये. हा काही वर्षानंतर त्याचे कलर उंबरटे खराब होणार, बरोबर. पण आमचा उंबरटा लाईफमध्ये कधीच खराब होणार नाही, कारण हे ना आतमध्ये एनग्रेविंग केलंय आणि आतमध्ये आम्ही हिपॉक्सी फिल केलंय. तुम्ही बघा, प्लास्टिकचं फिल पण घेऊ शकता. ओ येस. हा, हे कलर नाहीये, त्याच्यामुळे हा कधीच खराब होणार नाही. हा, बरं. म्हणजे हा कुठला सागावरती आणि खैरावरती आम्ही हिपॉक्सी पूर्ण ही डिझायनिंग करून देतो. तसंच आता बघा, आपल्याला कधी कधी काय होतं की दिवाळीमध्ये आपल्याला जी लक्ष्मीची पावलं दिवाळीमध्ये जी लोक विकतात, ती पण आम्ही कन्सेप्ट घेतली की लक्ष्मीची पावलं आम्ही इनबिल्ड केली आहेत, त्याच्यावरती अच्छा. सुद्धा आम्ही हे लावलेलं. हे बघा, हे दिवाळीचं आपल्या जे लक्ष्मीचं कमळ वगैरे मिळतं ते Yes. आम्ही इनबिल्ड केले. भरपूर प्रकार आहेत त्याच्यामध्ये सुद्धा. हे बघा, वा. चांदीची पावलं, हे सगळं बनवलेलं आहे. अच्छा, चांदीची पावलं पण लावून दिलेली हो, आहेत. चांदीची पावलं पण आहेत. हे बघा, हे 2 चांदीची पावलं आहेत. वा. आणि आपली आयडियल फ्लॅटची जी साईज असते, हा, ते तर आता काही आता फ्लॅटचं तर तसंच बरोबर, असतं की त्यांचे बरोबर. दरवाजे ठरलेले आहेत, बरोबर. पण मग काही त्याच्यामध्ये जेव्हा कस्टमाइज करायला जातो हा, तर हा. नेमकं कोणती साईज बघितली जाते की इंच बघितले हा. जातात, नेमकं कसं म्हणजे विचार मॅडम, केला आता जातो? काय असतं की आता प्रत्येकाचा दरवाजा हा कस्टमायझेशन केलेला असतो. नॉर्मल पकडायला गेलं तर 36 इंच बाय विड्थ त्याची 4, ते एक कस्टमायझेशन आपण करू शकतो. अच्छा. आणि हाईट एक महत्वाची आहे. आमचा उंबरट्याला आम्ही 1.5 ते 2 इंच हाईट देतो. बरं, एखादा त्यातलं बघू शकते का? हे बघा, हा जो आहे हा 1.5 इंच हाईट आहे, ही ओके. 4 इंच विड्थ आहे. आम्हाला फक्त हेच रिक्वायरमेंट असतं की कस्टमरकडनं आम्ही काय घेतो डेटा, लांबी, रुंदी आणि दिशा. कारण आमची कन्सेप्ट वास्तुशास्त्राची असल्यामुळे आम्ही प्रत्येक कस्टमरकडनं ह्या 3 गोष्टी घेतो, लांबी, रुंदी आणि दिशा. कारण आम्ही जे उंबरटे बनवलेत हे दिशांप्रमाणेच बनवलेत. अच्छा, बरं. सो तुम्ही दिशांचं म्हणालात तर हा. त्याच्यावरती तर आपण जाऊयातच. ओके. इथे काही उंबरठ्यांमध्ये मला वेगळे कलर्स दिसतात. आता हा. हे एक जनरली जेव्हा आपण होम डेकॉरचा विचार करतो बरोबर, किंवा बरोबर. इंटिरियरचा विचार बरोबर. करतो, त्यामध्ये असतं ना की आमचं फर्निचर या रंगात आहे Match किंवा झालं त्या पाहिजे. रंगात आहे, ते हा, मॅच हा. झालं पाहिजे. तर त्याचा आणि वास्तूचा असं म्हणजे उंबरठ्याचं काही असं रिलेशन असतं का की हे फक्त विचार आहेत? नाही नाही मॅडम, तसं काय कन्सेप्ट तर नाहीये, पण वूड असतात ना, हे दिशांप्रमाणे वूड वगैरे थोडे वेगळे असतात. अच्छा, दिशांप्रमाणे वूड वूड वेगळे पण असतात. असतात, हो. ओ, बरं. आता हा बघा, हा जो तुम्ही डार्क कलर बघताय ना, हा खैर आहे, हा खैर आहे. आणि हे जे लाईट बघताय ना, हे सगळे साग आहेत, हा पण खैर आहे. अच्छा, आणि जे लाईट कलर आहेत ते साग सागामध्ये. आहेत. आणि हे जे डार्क आहेत ना, हे सगळे खैर आहेत पूर्ण. बर. आणि हे बघितलं, हे जे अजून हे आहेत, हे ओरिजिनल शिसम आहेत. मार्केटमध्ये काही जण म्हणतात की कलर लावून शिसम देतात. आम्ही कुठलाही लाकूड कलर लावलेला मिळणार नाही, कारण आमचं जे लाकूड येतं हे प्रॉपर गव्हर्नमेंटच्या वखारीतून GST भरून येतं. अच्छा. त्याच्यामुळे आम्हाला कोणीही सांगावं की हे डुप्लिकेट लाकूड आहे असं कधीही मिळणार नाही. क्वालिटीमध्ये आम्ही कधीच कॉम्प्रोमाइज नाही केले मॅडम, भले काही असू दे. चांदीची तार पण लोक काय करतात मार्केटमध्ये, ॲल्युमिनियमला चांदीची पाणी लावून देतात, ते सुद्धा आम्ही प्रूव्ह करून देऊ शकतो. असं सध्या चाललंय. आणि लाकूड लोक म्हणतात की 1500 रुपयात उंबरटा मिळतो, 2500 रुपयात मिळतो, पण ते कसं मिळणार तुम्ही सांगा. की काही जण काय करतात, मार्केटमध्ये जातात, जुने वाडे पडलेले असतात, जुने लाकडं जमा करून आणतात आणि मग ते विकतात. आम्ही तसं नाही केलं, कारण उंबरटा हा एवढा महत्त्वाचा घटक आहे आणि तो नेहमी प्युअर लाकडाचाच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, नवीन लाकडाचाच पाहिजे. जळलेल्या लाकडांचा आहे किंवा दुसऱ्या पडलेल्या वस्तूमधून आणून बनवलेला असं आम्ही कधीच केलं नाही, कारण आम्हाला माहिती आहे की प्रत्येकाच्या घरात जो उंबरटा आहे हा महत्वाची गोष्ट आहे. अगदी, हो. त्याच्यामुळे आम्ही सुद्धा जे उंबरटे लाकडं आणतो ते आम्ही जुने पुराणे वाडे पडलेले वगैरे आणत नाही. म्हणून आमचा जो कॉस्ट आहे ती थोडी भले जास्त असली तरी पण ती प्युअरच मिळणार.
हे तुम्हाला. खूप महत्वाचं आहे. बऱ्याचदा म्हणजे मी स्वतः बरेच व्हिडिओज पण असे पाहिलेले आहेत की स्वस्तात उंबरठा मिळेल, पण कधी कधी काय होतं ना, उंबरठा लावल्यानंतर येणारे अनुभव आपल्याला सांगून जातात की त्या उंबरठ्यामुळे बऱ्याचदा बघा तुम्ही घरामध्ये असं म्हणता की थोडेसे निगेटिव्ह वाईब्स यायला लागले आहेत, भांडणं जास्त व्हायला लागली आहे, शांतता नाही मिळत, म्हणजे घरात एंटर केल्यानंतर ते एक पॉझिटिव्ह वाईब किंवा तर ती शांतता अनुभवणं पण गरजेचं असतं, तर ते मिळत नाहीये. बऱ्याचदा वास्तुशांती झाल्यानंतर सुद्धा माझ्या मित्रमैत्रिणींना हे अनुभव आलेले आहेत. तर ते काय आहे की एका इंटिरियर डिझायनरने सांगितलंय म्हणून ते केलं गेलंय, असं पण बऱ्याच ठिकाणी होतं. तर तसं करू नका. योग्य व्यक्तींपर्यंत पोहोचण्यासाठी म्हणून हा व्हिडिओ केला जातोय. सो तुम्ही विनीत सर आणि त्यांच्या टीमला यांना कनेक्ट करू शकता आणि तुमच्या घरासाठी सुद्धा उंबरठा बनवून घेऊ शकता. सर आता माझा एक महत्वाचा प्रश्न, एकतर मी रेंटवर राहते मुंबईत, ठीक आहे, पण आमचे समजा रेंटचं घर आहे, तर रेंटच्या घरामध्ये पण आम्ही उंबरठ्यांचा असा वापर करू शकतो का? मॅडम. म्हणजे मेन तो उंबरठा लावणार कसा आपण मग नेमका? बघा आता काही आम्ही काय करतो, खाली एअरलाईट वगैरे आम्ही देतो. ओके. तर तुम्ही फक्त तो फिक्स करायचा आणि काढताना मग पट्टीवर टाकून तुम्ही वरती गेले की तो उंबरठा निघणार, म्हणजे मेन डोरला काही होणार नाही. काही होणार नाही मॅडम. हा, हे महत्वाचं, कारण की भाड्याच्या घरात राहत असल्यामुळे ऑलरेडी ठोकाठोकी कुठे करून चालत नाही, तर हे कसं चालणार आहे? सो ते करू शकतो. येस. बरं, कारण की मुंबईतले बरेच घरं अशी आहेत की एक रेंटेड आहेत आणि दुसरं म्हणजे की दिशा, की कधी कधी आपल्याला योग्य दिशेचं घर किंवा तर आपल्याला जे योग्य म्हणजे आपल्याप्रमाणे जी योग्य असते ती दिशा मिळत नाही कधी कधी एंट्रन्स मध्ये, तर त्यावेळेला आपण युज करू शकतो. मस्त. आणि समजा आता कुणाला स्वतःच्या घराची वास्तुशांत करायची आहे, तर कस्टमायझेशन साठी दिल्यानंतर साधारण किती वेळात तुम्ही उंबरठा तयार करून देता? बघा आजकाल आम्ही काय करतोय की आम्ही वास्तुशांती सुद्धा करतो. अच्छा, बरं. तुम्ही तुम्ही जसं होम विजिट करता तसं. तर आम्ही वास्तुशांती जर का केली आणि आमच्याकडे उंबरठा पर्यंत आम्ही विशेष डिस्काउंट सुद्धा देतो त्यांना. अरे वा. म्हणजे तुम्ही आमच्याकडनं पॅकेज घेतलं ना वास्तुशांती, आम्ही विशेष डिस्काउंट सुद्धा त्यांना देतो. आणि ह्याच्यामध्ये एक साधारण लेझर डिझाईन मध्ये जसं सांगितल्याप्रमाणे सेम डे 2-3 दिवसात देऊ शकतो आणि हिपॉक्सी वगैरे ते 10 ते 15 दिवसात आम्ही उंबरठे देऊ शकतो. बर. आणि साधारण आता तुम्ही डिस्काउंटचं म्हणालाच आहात, तर साधारण आपल्या उंबरठ्यांची स्टार्टिंग रेंज कशी जाते? स्टार्टिंग रेंज आमची 36 म्हणजे 3 फूट बाय 3 इंच असेल तर ती 5,500 पासून चालू आहे. ओके. आणि सगळ्यात हायएस्ट किती असेल? हायएस्ट सगळ्यात 5 लाखाचा उंबरठा आहे जो तो महाराष्ट्रात आमचा गाजणारा उंबरठा हा सोन्याचा जो आम्ही बनवलाय 2.25 तोळ्याचं सोनं. 2.25 तोळा वापरला गेला ह्याच्यात? वापरले. हो, हा आमचा महाराष्ट्रातला उंबरठा आहे. त्याच्यानंतर आम्ही हा चांदीमध्ये बनवलाय. हा चांदीमध्ये बनवलाय. आणि आज तुम्ही आलेच आहेत आमच्याकडे, तर तुम्हाला अजून एक विशिष्ट उंबरठा आज मॅडमच्या हस्ते आम्ही लॉन्च करतोय. हा बघा, हा सुद्धा महाराष्ट्रात पहिला उंबरठा बनवणारा गोल्डन ब्रासमध्ये गोपद्मवाला उंबरठा आजच आम्ही लॉन्च केलाय. तो सुद्धा तो पण आज मॅडम आल्या त्यांच्या हस्तेच. कसलं भारी आहे हे बघा. सो आता बऱ्याचदा असतं ना की काही एलिमेंट्स महत्त्वाचे असतात, बरोबर? म्हणजे ते त्या दिशेला आपण बघू शकतो मॅडम. वास्तूमध्ये कसं असतं की आग्नेय दिशा आहे, मग तिकडे तांब आहे, मग तांब्यामध्ये सुद्धा आम्ही उंबरठे बनवलेले आहेत. आता सध्या नाहीत माझ्याकडे, तर काय काय दिशांप्रमाणे सुद्धा आम्ही हे जे पावलं वगैरे आहेत ते सुद्धा आम्ही बनवतो. ओके. म्हणजे हे महत्वाचं आहे. समजा आता आम्हाला होम विजिट तर शक्य नाही होणार आहे, तर समजा कोणी ऑनलाईन, तुमच्याकडे ऑनलाईन पण ऑर्डर असतात, सर घरातून कन्सल्ट करताना नेमकं तुम्ही काय विचारता किंवा कशी प्रोसेस असते ऑर्डर प्लेस करायची? आता काय असतं, कधी कधी काही जणांना दिशा माहिती नसतात, कारण आम्ही स्टार्टिंगला विचारतो की लांबी, रुंदी आणि दिशा या 3 गोष्टी लागतात. आता त्याच्यामध्ये जी दिशा आहे, काही जणांनी सांगितलं की आम्हाला दिशा माहिती नाही की कशी बघायची, तर आमच्याकडे एक व्हिडिओ आहे, तो आम्ही व्हिडिओ त्यांना शेअर करतो की घराच्या ब्रह्मस्थानात जाऊन दिशा बघणं. आणि तो कंपास, आता प्रत्येक जण काय करते की कंपास, आपल्या मोबाईलमध्ये कंपास आल्यामुळे लोक काय करतात, त्याला डिग्री सेट करतात, पण त्यांना हे माहिती नसतं की नेहमी डिग्री 0 सेट करायची. ओके. मग आम्ही त्यांना तो सांगतो की बाबा तुम्ही 0 सेट करा आणि तुमचा दरवाजा ज्या दिशेला दिसेल ती डिग्री आम्हाला सांगा. अच्छा. मग आम्ही त्याच्याप्रमाणे आम्ही उंबरठे वगैरे त्यांना गाईड करतो की कुठला उंबरठा लावायचा आहे किंवा कुठलं लाकूड यूज करायचं आहे, कुठलं यंत्र टाकायचं, हे सगळं आम्ही तेव्हा सजेस्ट करतो त्यांना. वा, असं आहे. मस्तच. पण हे किती सुंदर आहे. सो हे सोन्याचं हे कसलं भारीच दिसतंय. दिस इज लाईक सुपर प्रिटी. ह्याच्यामध्ये समजा आता इथे फूल आहे, समजा इथे मला काही वेगळी म्हणजे कमळाची डिझाईन वगैरे करू शकतो मॅडम, ते करू शकतो. हो, येस. सो हे सोनं पण तुमच्याकडचंच यूज केलेलं आहे की कोणी तुम्हाला आणून दिलं तर ते चालतं? नाही, आम्ही काय करतो की एक ट्रान्सपरन्सी कस्टमर पर्यंत राहण्यासाठी आम्ही काय करतो, तुम्ही सोनं घेऊन या. अच्छा. ओके. पाहिजे तर ते सोनं आम्ही तुमच्या समोरच उंबरठ्यामध्ये फिटिंग करून देऊ. म्हणजे उद्या असं नाही राहिलं पाहिजे की आम्ही जे दिलं होतं ते सोनं होतं आणि तुम्ही जे दिले ते दुसरं काय धातूमध्ये पाणी वगैरे, तसं नाही. प्रत्येक गोष्ट आमची ट्रान्सपरंट असते.
बरोबर, त्याच्यामुळे बरोबर. तुम्ही आम्हाला चांदी किंवा सोनं आणून देऊ शकता, आम्ही ते तुमच्या समोर टाकून देऊ शकतो. कसलं भारी. असं. आणि हे कमळाचं हे कुठलं आहे? हे हे ब्रास आहे मध्येच मॅडम, ब्रास. वा. पण एक गोष्ट मला खूप आवडली आहे की प्रत्येक डिझाईन मधले लक्ष्मीची पावलं असू देत किंवा स्वस्तिक, त्याचं डिटेलिंग खूप सुंदर पद्धतीने केलं गेलंय. म्हणजे ते उंबरठा असा तो प्रॉपर पॉझिटिव्ह दिसलाच पाहिजे. दॅट इज व्हेरी नाईस. आणि आणखीन एक, आता बऱ्याच ठिकाणी घरांच्या ह्याला म्हणजे फर्निचर पण समजा वुडन असेल हा, हा. तर त्यामध्ये कधी कधी किडे लागणं किंवा तर हा, वाळवी हा. लागणं हे बरोबर. सगळे हो. ह्या समस्या उद्भवतात. तर आणि कधी कधी त्या वातावरणात होतं तसं. होतं, बरोबर आहे. तर तुम्ही त्याच्यासाठी पण काही हो, वेगळं guide त्याच्यासाठी करता पण का? आमच्याकडे काही रेमेडीज आहेत, त्या आम्ही रेमेडी देतो. अच्छा. म्हणजे उंबरठ्यामध्येच आम्ही रेमेडी देतो की जेणेकरून तुमच्याकडे ते तसं काय प्रादुर्भाव होऊ नये. बर असं. ते बर पण आपण बर. सांगतो, सजेस्ट करतो. ग्रेट. नेक्स्ट काय बघू शकतोय आपण? नेक्स्ट आमच्याकडे हा 3D आहे. आता काही जणांना पावलं असे वरती वगैरे आवडतात. हा, थोडंसं असं हा, ठसठशीत थोडंसं दिसलं 3D, पाहिजे. हा, म्हणजे आपल्याला फील येतं. फील येतं. मेन बरोबर. फील येणं महत्वाचं आहे. मग त्याच्यासाठी आम्ही हा 3D बनवलाय पूर्ण उंबरठा. वा. असं आहे. सो ह्याच्यामध्ये पण तुम्ही वेगवेगळे हा, डिझाईन डिझाईन्स बघू आहेत. शकता. बरोबर. बरेच ऑप्शन्स आहेत. ऑप्शन्स भरपूर आहेत. हे असं फार आम्ही लिमिटेड दाखवतोय ऑफकोर्स. तुम्ही सर आणि त्यांच्या टीमला कनेक्ट केलं की तुम्हाला त्याबद्दलची अजून माहिती नक्कीच मिळेल. आणि ते काय आहे? आता बघा की काही जणांनी ऑलरेडी उंबरठे लावलेत, हा. पण आता चेंज करायचा टाइम नाही किंवा आपल्याला ते पॉसिबल नाही. हम्म. तर उंबरठा लेपन किट सुद्धा आम्ही लॉन्च केलंय. उंबरठा लेपन किट. हा, म्हणजे आपण हळदीचं वगैरे जे लेपन करतो हा ना, हा हा, बरोबर. ते लेपन किट, ह्याच्यात पण वनस्पती वगैरे आम्ही सर्व ऍड केलेले, ऍड ऑन केलेले आहेत. अच्छा. हा. मग हे वापरायचं वगैरे कसं हे हे ते सगळं? आम्ही तुम्हाला गायडन्स करतो पूर्ण. कसलं भारी. व्हेरी नाईस. आणि मला एक विचारायचं आहे, आता मार्केटमध्ये तर बऱ्याच प्रकारे उंबरठे विकले हा, जातात, तर मग बरोबर. त्यांच्यात आणि तुमच्यात असा वास्ट डिफरन्स कसा काय? बघा मॅडम, मी पहिल्यापासून सांगतो की मी कधीही क्वालिटीमध्ये कॉम्प्रोमाइज नाही केलं. मी आज माझे कुठलाही कस्टमर अगोदर रिव्ह्यू घ्या की माझं कुठलंही लाकूड डुप्लिकेट मिळणार नाही, हम्म. किंवा कलर, मी जसं म्हणतोय की आजकाल लोक कलर करतायत आणि वरती रेझिन टाकतायत, ते पण मिळणार नाही. माझे प्रत्येक उंबरठे विदाऊट कलर असेल आणि हिपॉक्सी असेल, तो आहे. दुसरी गोष्ट, चांदी जरी असली तरी पण माझ्याकडे प्युअर चांदी आहे. कधी पण येऊन तुम्ही चेक करू शकता. माझ्याकडे जीएसटी भरून मी चांदीचं बिल आहे माझ्याकडे. बर. त्यामुळे ॲल्युमिनियम वगैरे आम्ही कधीही टाकत नाही. त्याच्यामुळे आणि प्रॉपर गायडन्स, म्हणजे बघा उंबरठे भरपूर विकतायत, पण त्यांना लोकांना जी गायडन्स पाहिजे, म्हणजे लोकांना जी प्रॉस्पेरिटी पाहिजे किंवा लोकांना घरामध्ये सुख शांती समृद्धी पाहिजे, ते आम्ही आमच्या उंबरठ्यामधून देऊ शकतो. ते तुम्हाला इंटिरियरवाले जे लाकूड विके तुम्हाला देऊ शकणार नाही, जे आम्ही देऊ शकतो. आणि त्याचे रिपोर्ट्स पण आहेत. रिपोर्ट्स पण आहेत. कारण बघा, काही जण म्हणतात की उंबरठे डुप्लिकेट असतात, निगेटिव्ह असतात. तर आम्ही त्याच्यासाठी प्रत्येक जेव्हा आम्ही मॅन्युफॅक्चरिंग करतो किंवा पहिला उंबरठा बनवतो, तेव्हा आम्ही त्याची ऑरा मशीनच्या थ्रू त्याचा रिपोर्ट जनरेट करतो की हा किती % पॉझिटिव्ह आहे, किती % निगेटिव्ह आहे. ओके. हे तुम्हाला इंटिरियरवाले किंवा कोणी दुसरे लाकूड विके देऊ शकणार नाही, जे आम्ही देऊ शकतो. म्हणून आम्हाला प्रत्येकाला सांगायचं आहे की तुम्ही घ्या आम्ही असं म्हणत नाही की आमच्याचकडनं उंबरठे घ्या, पण तुम्ही उंबरठा का घेताय? कारण उंबरठा ही महत्वाची गोष्ट आहे की तुमच्या घरी येणार लक्ष्मी पण दरवाजातूनच येते, तुमच्या घरात येणार सुख शांती पण दरवाजातूनच येते, किंवा तुमच्या घरात आपण नवीन जेव्हा लग्न होऊन एखादी मुलगी येते, ती पण दरवाजामधूनच आत येते. म्हणून तुमचा उंबरठा हा तेवढाच महत्वाचा आहे. कारण लोक लाखोचे इंटेरियर करतात, पण अशा छोट्या म्हणजे वायफळ ते त्याच्याकडे बघत नाही, स्वस्त उंबरठा बघतात. मग माझं सांगायचं तात्पर्य हेच आहे की तुम्ही स्वतः स्वस्त उंबरठा घेऊन तुम्ही तुमच्या येणाऱ्या पुढे प्रॉब्लेमला तुम्ही स्वतः आमंत्रण देताय. आता जसं काही उंबरठे आहेत, काही उंबरठेवाले आहेत, तर त्यांची नावं नाही घेणार, त्यांनी जी आतमध्ये जी पट्टी टाकली, जसं आम्ही तांब्याची पट्टी टाकतो, तर त्यांनी त्याच्यात बीजा यंत्र, असे भरपूर यंत्र टाकलेत की ज्यांना त्याचं नॉलेजच नाहीये. मी तुम्हाला काही म्हणजे फोटो शेअर करेन. तर उंबरठा घेताना तुम्ही हे पण बघा की उंबरठ्याच्या आतमध्ये कुठलं यंत्र टाकतोय. उंबरठा आंधळ्यासारखा घेऊ नका, कारण तुमच्याकडे पुढे येणारे प्रॉब्लेम, जे यंत्र आहेत ते यंत्र देवारात ठेवायला पाहिजेत. ते काही जण तुमच्या उंबरठ्यामध्ये टाकून देत आहेत, म्हणजे ते आपण ते पाय पडणार, अगदी तो पाय ओलांडला जाणार उंबरठा, परत ते जे यंत्र आहेत ते ओलांडले जाणार. हे तुम्ही स्वतः पापाचे भागीदार होत आहे त्याला. मग माझं बोलायचं तात्पर्य हेच आहे की उंबरठा आजकाल कोणी, कारण आजकाल कसं असतं की ह्याचा धंदा चाललाय ना, मग आपण पण तो धंदा करायला पाहिजे. कॉपी करणारे खूप आहेत. हा, माझं बोलायचा उद्देश तो आहे की
कॉपी करू नका, पण त्याच्यामध्ये रिसर्च पण करा बरोबर. की तेवढा लोकांना अभ्यासही असणं अभ्यास गरजेचं की आहे. लोकांना काय देतोय. हम्म. फक्त पैसे कमवणं हा मोठो नाहीये, तर तुम्ही तुमच्या लोकांना कशी प्रॉस्पेरिटी देता आले पाहिजे, त्यांचे प्रॉब्लेम कसे सॉल्व्ह झाले पाहिजे उंबरठ्यामधून, हा पण विचार करा. बरोबर कारण बरोबर. तुम्ही जे यंत्र देताय, काही जण तर श्रीयंत्र, मला आवडेल फोटो द्यायला, ते त्यांच्या उंबरठ्यावरती श्रीयंत्र देत आहेत, ते तर आपण देवारात ठेवतो. देवारात of course. ठेवतोय ना. मग ते तुम्ही विचार करा की तुम्ही काय विकत घेताय. म्हणजे असं बोलेल की तुम्ही तुमचा मृत्यू विकत घेताय. आणि येणाऱ्या काळात मग त्यांना जेव्हा प्रॉब्लेम क्रिएट होतात, मग काय, सर आमच्याकडे पैसा टिकत नाही, आजारपणं येत आहेत, सर आमच्याकडे ऍक्सिडेंट होत आहेत. का होत आहेत? हेच प्रॉब्लेम आहेत. तुम्ही उंबरठ्यापासूनच जी सुरुवात करताना तिथेच तुम्ही तुमचं म्हणजे काय म्हणतात प्रॉब्लेम क्रिएट करून घेताय. तुम्ही इन्व्हाइट करताय, इन्व्हाइट करताय, देताय. आमंत्रण घेताय, बाबा या स्वस्तात उंबरठे मिळालेत, आम्ही लावलेत, उंबरठा लावलाय ना, पण त्याच्यामध्ये यंत्र पण बघा की काय टाकलेत. बरोबर बरोबर. ठीक आहे. मग तुम्ही घेताना हे सगळ्या गोष्टी चेक करा आणि प्रॉपर गायडन्स माझ्याकडनंच नाही, जे तुम्ही यंत्र आहे ते गुगलवरती सर्च करा. माझ्याकडे पोहोचण्यापेक्षा किंवा कोणाकडनं तुम्हाला विश्वास नसेल तर गुगलवरती हे सगळे यंत्र तुम्हाला मिळून जातील. सेल्फ स्टडी थोडं सेल्फ तुम्ही स्टडी तुम्ही करा की कुठले यंत्र कुठे वापरले जातात, आणि मग तुम्ही उंबरठा कुठल्याही इंटिरियर वाल्याकडनं, कुठल्याही दुसऱ्या दुकानवाल्याकडनं परचेस करा. बरं, तुम्ही जे म्हणताय यंत्राबद्दल, ते आपल्याकडे आहे का आता प्रेक्षकांना दाखवायला, की आपण काय देतो? आता आमच्याकडे आहे ते आम्ही दाखवू शकतो. येस. तर हे बघा, मी मगाशी जे यंत्रांचा उल्लेख करत होतो मार्केटमध्ये, हे बघा, हे बीजा यंत्र, त्याच्यानंतर हे सूर्य यंत्र, स्वस्तिक यंत्र तर आहे, पण हे दुर्गाद्वार यंत्र, वास्तुदेवता यंत्र, हे सगळे दरवाजाच्या उंबरठ्यामध्ये लोक टाकून देत आहेत. हे तुम्ही स्वतः गुगलमध्ये सर्च करा आणि बघा की हे यंत्र देवाऱ्यामध्ये असले पाहिजे. जे कोणी लोकांनी उंबरठा घेतला असेल तर माझं एकच म्हणायचा उद्देश आहे, हे तुम्ही तुमच्या उंबरठ्यामधून काढा आणि त्याला देवाऱ्यामध्ये स्थापन करा, कारण तुम्हाला येणाऱ्या प्रॉब्लेमला तुम्ही स्वतः कारणीभूत असाल. आणि हे आमचं स्वतःच आहे बघा, आमच्या उंबरठ्यामध्ये स्वस्तिक यंत्रपट्टी, स्वस्तिक काय काम करतं, पॉझिटिव्हिटी देतं आणि पूर्ण एनर्जी फ्लो करायचं काम करतं. त्याच्यानंतर आमचं गोमूत्र, तुम्ही मार्केटमध्ये गोमूत्र सुद्धा बघितलं असेल, त्याला 1 रुपयाचा सुद्धा वास येणार नाही, पण आमचं जे गोमूत्र आहे ते स्वतः आम्ही गोशाळेत जातो, डोनेशन करतो. त्याच्यानंतर आम्ही तिकडनं ओरिजिनल गोमूत्र आणतो. त्याच्यानंतर आहे गंगाजळ, हे सुद्धा आमचं हरिद्वारावरून येतं. ठीक आहे. त्याच्यानंतर गुलाबजल, ते सुद्धा आम्ही ओरिजिनल बनवूनच घेतो. ही ऑरा पावडर, ज्याप्रमाणे आम्ही म्हटलं होतं की आमची वनस्पतींची पावडर, ही ऑरा पावडर आहे, ही आम्ही लोकांना सॅम्पल म्हणून सुद्धा देतोय की उंबरठ्याच्या खाली टाका, किंवा तुमच्या जेव्हा लादी, आपण घराची लादी पुसतो तेव्हा त्या लादी पुसण्यामध्ये जर का हे तुम्ही थोडंसं जरी टाकून एक 10-15 दिवस जरी तुम्ही बघितले तर तुमच्या घरामध्ये ती पॉझिटिव्हिटी येणार, हे सुद्धा आहे. त्याच्यानंतर अगरबत्ती, हा सुद्धा आमचाच ब्रँड आहे, वास्तू अगरबत्ती. त्याच्यानंतर 5 फुलांचं अत्तर. त्याच्यानंतर आमची ही जी रत्न आहेत, आता मार्केटमध्ये लोक म्हणतात की ओरिजिनल रत्न, डुप्लिकेट रत्न, आमची ही रत्न ओरिजिनल आहेत पण सेमी प्रेशियस आहेत. कारण जर का एकदम ओरिजिनल रत्न द्यायला गेलो तर त्याची कॉस्ट 1000 रुपये कॅरेटवरती जाते. ओरिजिनल डायमंड जरी घ्यायला गेलं तरी 80,000 रुपये सेंट आहे. तर तेवढा उंबरठा आम्हालाही देणं परवडणार नाही आणि समोर कस्टमरला घेणंही परवडणार नाही. तरी आम्ही लोकांना सेमी प्रेशियस रत्न देतो विथ सर्टिफिकेट. त्याच्यानंतर आहे ही 7 प्रकारची माती, ही 7 प्रकारची माती आहे, ही पण सुद्धा आपण त्यांना देतो की तुमच्या घरामध्ये प्रॉस्पेरिटी येण्यासाठी ही माती आहे तुम्हाला उंबरठ्याखाली टाकावी लागते. म्हणजे उंबरठा प्लेस करण्याआधी तुम्ही हा किट सुद्धा देता, जेणेकरून त्याचा वापर ते प्लेस करण्याआधी किंवा लावण्याआधी येऊ शकतो. त्याच्यानंतर आहे हे दुर्गाद्वार, हे जे यंत्र आहे बघा, मी इकडे दाखवलं दुर्गाद्वार, काही लोक जमिनीखाली टाकायला सांगतात, तेच यंत्र आम्ही सांगतो की दरवाजाच्या वरती लावायचंय दुर्गाद्वार. कारण त्याचा अर्थ असा आहे, दुर्गाद्वार नावातच आहे, दुर्गाद्वार म्हणजे जगदंबेने स्वतः अधिष्ठान केलेलं हे यंत्र आहे. कारण त्याचं कारण असं सांगतो, कारण बघा लोक गणपती लावतात, हनुमान लावतात दरवाजा, ते काय आपले सिक्युरिटी गार्ड नाही आहेत दरवाजावरती बसवण्यासाठी. तर आम्ही दुर्गाद्वार यंत्र का देतो, कारण हे यंत्र देवीने स्वतः अधिष्ठान करून लोकांना दिलेलं आहे की हे तुम्ही दरवाजाच्या वरती लावा. कारण गणपती वगैरे लावू नये. जर एखाद्याची इच्छा असेल, तो म्हणत नाही आम्हाला गणपतीच लावायचा, मग कुठल्या प्रकारे ग्रंथात त्याचा उल्लेख सुद्धा बघा, जेव्हा प्रॉब्लेम येतात त्याला सोल्युशन सुद्धा असतं. जर का तुम्हाला एखादी मूर्ती लावायची आवडली आहे, मग तुम्ही काय लावू शकता, बॅक टू बॅक लावू शकता. ओके. म्हणजे जर का तुम्ही एकच साईडला मूर्ती लावली तर त्याची पाठ आपल्याकडे येते, घरामध्ये पाठ होते. त्याच्यासाठी जर का तुम्ही लावायची असेल तर तुम्ही बॅक टू बॅक लावू शकता मूर्ती, म्हणजे गणपती बाप्पाचं लक्ष सुद्धा आपल्या घरामध्ये राहतं.
म्हणजे बाहेरच्या बाजूला पण आतल्या बाजूला पण. सेमच मूर्ती लावायची. बरं. मग त्याच्यापेक्षा आम्ही सजेस्ट करतो की तुम्ही हे दुर्गाद्वार यंत्र लावा. ओके. आणि हे बघा, हे लोक जे पायाखाली टाकतात ते त्याचा अर्थ आहे ते दरवाजाच्या वरती लावण्यासाठी आहे, पण हे पायाखाली नाही टाकायचं. ओके. बघा हे किती महत्वाचं आहे, म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टींचं पण ज्ञान तुम्हाला इथे मिळणार आहे. त्यामुळे अगदी म्हणतो ना की कुठल्याही भ्रमात पडून कोणाच्याही म्हणजे म्हणतो ना अभ्यास न करता एखाद्या गोष्टीकडे जाणं चुकीचं आहे. त्यामुळे अभ्यास करा. सेल्फ स्टडी पण तितकीच महत्त्वाची आहे. सेल्फ स्टडी करून मग तुम्ही नक्कीच कनेक्ट करू शकता. आणि तुम्हाला नक्कीच सरांनी जसं सांगितलं की त्या वास्तुशांतीही करतात, शिवाय गणेश पूजाही करतात, आणि महत्त्वाचं म्हणजे तुमच्या घरची वास्तू विजिट सुद्धा ते करू शकतात. तुम्हाला असं असेल की तुम्ही ऑलरेडी एका घरात राहताय आणि तिथे सुद्धा तुम्हाला वास्तू विजिट हवंय, तरी सुद्धा तुम्ही सरांना कनेक्ट करू शकता. तर सर, मी व्हिडिओच्या सुरुवाती प्रेक्षकांना सांगितलंय की आपल्या ज्या 8 दिशा आहेत, 8 दिशांच्या डोर्सचे आपल्याकडे उंबरठे आहेत, बरोबर? तर आता आपण ते दाखवूयात प्रेक्षकांना. सो ते जे वरती आहे ते कोणतं आहे? हे रोज पॅटल मध्ये बनवलंय आम्ही उंबरठा. रोज पेटल मध्ये असंही चालतं? हो, असंही चालतं मॅडम. त्याच्यानंतर हा जो बघा, आजकाल सगळ्यांना माहिती आहे पायरेट. आजकाल पायरेट हा एक ट्रेंडिंग विषय आहे. लोक पायरेटचं ब्रेसलेट्स घालतात, बरोबर. तर हा जो पायरेट आहे हा प्रत्येक दिशेला चालतो. अच्छा, ठीक आहे. कारण पायरेटचा अर्थच आहे प्रॉस्पेरिटी. प्रॉस्पेरिटी, संपन्नता देतं. तर आम्ही काय कन्सेप्ट आणली मार्केटमध्ये की आपण इंडिव्हिज्युअली घालण्यापेक्षा आपण घरातल्या प्रत्येकालाच प्रॉस्पेरिटी देऊया आणि त्या घरालाच प्रॉस्पेरिटी देऊया. म्हणून हा आम्ही उंबरठा सर्वात पहिला महाराष्ट्रात आणणारा उंबरठा आम्हीच आहे. वास्तू उंबरठानेच आणलेला आहे हा पायरेट उंबरठा. त्याच्यानंतर हा बघा, ईस्ट आहे, हा वेस्ट आहे, हा नॉर्थ आहे, हा साऊथ आहे, हा नॉर्थ ईस्ट आहे. हे उपदिशेंचे पण उंबरठे आहेत आणि दिशेंचे पण उंबरठे. आता काही जण तुम्हाला विचारतील की ह्याचा उल्लेख कुठे मिळेल. लोक इच्छुक काय म्हणतात त्याला, म्हणजे क्युरियोसिटी असतात की सर तुम्ही उंबरठे बनवलेत तर हे तुम्हाला कुठून रेफरन्स मिळणार, कसं काय. तर त्याचा उल्लेख जर का तुम्ही बघायला गेलं तर क्रिस्टल बायबल असतं. जसं आपले ग्रंथ असतात तसं क्रिस्टल बायबल आहे. त्या बायबलमध्ये तुम्हाला ह्या सगळ्यांचे उल्लेख मिळतील. बरं, असं आहे. त्या क्रिस्टल बायबल्स मध्ये तुम्हाला हे सगळ्यांचे उल्लेख मिळतील की कुठल्या दिशेला कुठला क्रिस्टल्स लागतं, सुटेबल आहे. तर म्हणून आम्ही काय विचार केला की आता एखाद्याचं घर पूर्व दिशेला आहे, तर पूर्व म्हणजे सूर्याचं प्रतीक आहे, तर तिकडे आपण सनस्टोन लावतो, सनस्टोनचा उंबरठा लावतो. असं आहे. म्हणून आम्ही प्रत्येक दिशेप्रमाणे उंबरठे बनवले. वा, पण हे पण किती म्हणजे डिटेलिंग पण उत्तम आहे. तुम्ही जे पायरेटचं बघितलं त्याच्यामध्ये लक्ष्मीची पावलं आणि स्वस्तिक दिलेला आहे. काही जे आहेत ते प्लेन आहेत, पण हे पावलं वगैरे लावून देऊ शकता, राईट? काहींचं असतं ना की नाही आम्हाला उंबरठा पूर्ण प्लेनच हवाय, कस्टमाइज करून देऊ मॅडम. वा. तुम्ही सर सचिन तेंडुलकर यांच्या घरी उंबरठा जो दिला तो ह्याच्यापैकी एखादा रेफरन्स मध्ये आपण बघू शकतो? सांगायला असं आहे की सचिन सरांच्या इकडे आम्ही एकदम प्लेन उंबरठा दिला, खैराचा प्लेन. बघा, सचिन सर आमच्यासाठी देव, त्यांनी त्यांच्या आशीर्वादामुळेच आम्ही आहोत आणि आम्ही त्यांना थँक्यू पण म्हणतो. पण सचिन सर एवढे साधे आहेत, त्यांची राहणीमान पण तुम्ही बघितली असेल की एकदम साधी आहेत, गाजा वाजा वगैरे काही नसतो त्यांचा. तर त्यांचं घर सुद्धा एकदम सिंपल आहे. म्हणून त्यांनी सुद्धा जो आमच्याकडे उंबरठा घेतला तो कुठलाही डिझाईनचा नाहीये, एकदम प्लेन, विदाउट डिझाईन, ना लक्ष्मी पावलं, ना स्वस्तिक, ना काय नाही. हे त्यांनी एकदम प्लेन उंबरठा गेले, कारण ते एकदम साधे आहेत. म्हणून आम्हाला पण ते खूप देवाच्या ह्याच्यावर आहे. अगदी हो, म्हणजे सचिन तेंडुलकर कोणाला नाही आवडत असा विषय आहे ते. बट म्हणजे पूर्ण प्लेन घेतला, कारण त्यांना ते नाही आम्हाला तसं नकोय, आम्हाला प्लेनच उंबरठा पाहिजे. म्हणून सचिन सरांनी प्लेनच उंबरठा घेतला आमच्याकडे. वा, नाही म्हणजे मी हे ह्यासाठी विचारलं, बरेच लोक असं म्हणतात की जर मोठी माणसं तुमच्याकडनं घेतायत तर तुमच्या किमती पण तशा मोठ्या असतील, तर तसं नाही होत. प्रत्येक गोष्टी मागे किंमत कशी मोजली जाणार आहे हे तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये लक्षात आलंच असेल की तुमचं वास्तू पूर्णपणे पाहिलं जातं, सगळ्या गोष्टींनी तपासून घेतल्या जातात, तुम्हाला योग्य मार्गदर्शन केलं जातं, कुठल्या गोष्टी, त्याशिवाय एक किट दिला जातो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी आणि त्या व्यतिरिक्त तयार करण्यासाठी घेतलेली ती मेहनत, ह्या सगळ्या गोष्टींचं एलिमेंट एकत्र करून मग ती किंमत मोजावी लागते. त्यामुळे तुम्ही जेव्हा उंबरठा घ्यायला जाता तेव्हा प्लीज असं बघू नका की उंबरठा स्वस्तातला हवा. उंबरठा आपल्या घरासाठी वास्तू तथास्तू म्हणते असं म्हटलं जातं, तर ती तथास्तू म्हणणारच उंबरठा आपल्यासाठी योग्य आहे ह्याचा विचार करूनच तुम्ही खरेदी करणं अपेक्षित आहे. तर सर, इथे बरेच आहेत उंबरठे, बरोबर? मी तुमचा जास्त वेळ सुद्धा नाही घेणार, पण मला विचारायचं आहे की आपलं स्टोअरचं किंवा तर ह्याचं टायमिंग काय आहे, व्हिजिटिंग आवर्स काय असतील, आणि मंडे टू संडे ऑल डेज आपण वर्किंग आहोत का? बघा, आमचं व्हिजिटिंग टाइम सकाळी 11 ते रात्री 8 पर्यंत असतं. ओके.
आणि मंडे आमचं क्लोज असतं. मंडे क्लोज, ट्युजडे टू संडे वर्किंग वर्किंग असतं. आणि होम विजिट साठी म्हणून तुम्ही कुठे कुठे विजिट करू शकता? असं होम व्हिजिटसाठी तुम्ही जिकडे सांगाल तिकडे आम्ही व्हिजिटला तयार असतो. ग्रेट. आणि ऑनलाईन समजा परदेशातनं कोणी तुम्हाला हा. कनेक्ट केलं, बघा, तर ऑनलाईन असेल तर आम्ही काय करतो की तुमचं घराचा लेआउट आम्ही मागून घेतो ओके, आणि त्यांना गाईड करतो की कंपास कशी ठेवा. आम्हाला फक्त एकच डायरेक्शन जेव्हा मिळतं ना, बाकीच्या डायरेक्शन आम्ही स्वतःहून काढून घेतो. अच्छा, असं आहे. व्हेरी मग व्हेरी. त्याच्यावरून आम्ही तुम्हाला सजेशन देऊ शकतो की तुमचं घर कुठल्या डायरेक्शनमध्ये, टॉयलेट कुठे पाहिजे, हे कुठे असेल, डोर, ते आम्ही तुम्हाला गाईड करू शकतो त्याच्यावरून. ग्रेट. तर आणि ऑनलाईन साठी आपण 24 तास अवेलेबल आहोत की कसं काय? नाही, ऑनलाईनसाठी 24 तास आम्ही अवेलेबल आहे. म्हणजे मी तरी, आमची टीमचा, आमचा ऑफिस टायमिंग असतो सकाळी 11 ते 8. ओके. तर मंडळी, तुम्ही दिलेल्या नंबरवरती संपर्क साधायचा असेल तर सकाळी 11 ते 8च्या दरम्यान संपर्क साधा, जेणेकरून विनीत सर आणि त्यांची टीम तुम्हाला सोशली अवेलेबल असणार आहे ऑन इंस्टाग्राम अँड ऑल्सो ऑन व्हॉट्सॲप. सो व्हॉट्सॲपचा नंबर देते, इंस्टाग्रामवर कोणत्या नावाने तुम्ही यांचं पेज सर्च करू शकता तेही तुम्हाला स्क्रीनवर दिसत असेल. आणि यूट्यूबच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये जाऊन मी सगळ्या गोष्टींची लिंक देते. तिथे व्हिजिट करायचं असेल तर गुगल मॅप्सची सुद्धा मी लिंक देते आणि शिवाय इंस्टाग्रामची लिंक आहे, व्हॉट्सॲपची लिंक आहे. तुम्ही इझिली क्लिक करून तुम्हाला पेज ओपन होईल तुमच्या पेज फोनमध्ये आणि जाऊन त्यांना फॉलो करू शकता आणि त्यांना कनेक्ट करू शकता. महत्त्वाचं, तुम्ही डोंबिवली ईस्टमध्ये स्टेशनपासून हार्डली 8 to 9 मिनिट्स आहेत बाय ऑटो. कुठे यायचं? दत्त मंदिर. दत्त मंदिरच्या अगदी, दत्त मंदिर पाथर्ली गाव. पाथर्ली गाव. दत्त मंदिर पाथर्ली गाव इथे येऊन तुम्ही दत्त मंदिरच्या इथे उतरलात तर अगदी समोरच्या गल्लीमध्ये तुम्हाला वास्तू उंबरठा असा स्टोअर बघायला मिळणार आहे. इथे विनीत सर आणि त्यांची टीम अवेलेबल आहे. सो आवर्जून या, व्हिजिट करा आणि शॉपिंग सुद्धा ऑनलाईन करू शकता. थँक्यू सो मच सर, खूप छान माहिती दिली त्याबद्दल. मंडळी, तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा. आणि इथून खरेदी करून गेल्यानंतर किंवा कन्सल्ट करून गेल्यानंतर तुमचा फीडबॅक, जेन्युइन फीडबॅक कमेंट बॉक्समध्ये मेन्शन करायला विसरू नका. थँक्यू फॉर वॉचिंग.